ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर बघणार आहोत. ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर हे जे कंपाऊंड्स आहे ते टोटल 9 आहेत आणि आपल्याला या व्हिडिओमध्ये हे 9 कंपाऊंड त्यांच्या फॉर्म्युलांसोबत पाठ करायचे आणि त्यांचे स्ट्रक्चर सुद्धा बघायचे. पहिले आपण बघू ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर म्हणजे काय. आता ऑक्झो ऍसिड म्हणजे असे ऍसिड ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो, पण ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर म्हणजे असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर असतो. ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर या तिघांपासून जो कंपाऊंड बनतो त्याला म्हणायचं ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. आता आहे ना, ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर जे आहे त्याचे एक एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे बघा, मी लिहिते बोर्डवरती. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड हा ऑक्झो ऍसिड आहे सल्फरचा. आलं लक्षात? असे टोटल 9 आहेत. आपण काय करणार आहे बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आपण पहिले यांचे फॉर्म्युले आणि यांचे नेम्स पाठ करणार आहे. त्याच्यासाठी आपण एक ट्रिक बघणार आहे. चला, तुम्ही पहिले असा टेबल बनवून घ्या ज्यात आडवे 10 रोज आहे आणि उभे 5 कॉलम. करून घ्या, पॉज करा, पहिले असं करून घ्या. आता बघा, फर्स्ट नेम, लास्ट नेम, हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन. बरोबर आहे, हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन तिघांनी बनतो ना, म्हणून हे 3 जण घेतले. आता हे फर्स्ट नेम, लास्ट नेम ट्रिक सारखे, जेणेकरून पाठ करायला 9 नाव आणि त्यांचे फॉर्म्युले पाठ करायला सोपं जाईल. बघा, फर्स्ट नेम सल्फरचे ऑक्झो ऍसिड आहे म्हणून इथं आपण लिहिणार पहिलं नाव सल्फर, दुसरं पण नाव सल्फरच. सोपं आहे. पहिले दोन्ही नाव काय लिहून घेणार? सल्फर. त्याच्यानंतर पेरॉक्सी मोनो सल्फर. काय? पहिले 2 सल्फर सल्फर. तिसरा जरा मोठं नाव आहे पेरॉक्सी मोनो सल्फर. मोनो चा अर्थ होतो एक. एक सल्फर. किती सल्फर? 1. आता हे 3 जण झाले की पेरॉक्सी इथं मोनो सल्फर येणार, डायरेक्ट शेवटला यायचं 10 नंबरला लिहायचं पेरॉक्सी डाय सल्फर. काय केलं? सल्फर सल्फर, पेरॉक्सी मोनो सल्फर आणि डायरेक्ट शेवटी आलो. पेरॉक्सी शब्द तसाच, इथं मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2. वरती मोनो, खाली डाय. आलं लक्षात? पुढे त्याच्यानंतर लिहायचंय थायो सल्फर. आता थायो सल्फर, थायो हा शब्द कधी वापरला जातो बघा, जेव्हा ऑक्सिजन काढून त्याची जागा सल्फरला दिली जाते तेव्हा शब्द वापरला जातो थायो. किंवा असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये सल्फर आहे त्याला थायो म्हणलं जातं. आता आपले ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर आहे म्हणजे ज्याच्यात सल्फर असणारच आहे. थायो सल्फर नाव लक्ष ठेवायचं. थायो सल्फर, सल्फर सल्फर, पेरॉक्सी मोनो सल्फर, खाली गेले सगळ्यात शेवटी पेरॉक्सी डाय सल्फर. त्याच्यानंतर थायो सल्फर. आता इथं 2 सल्फर, थायो सुद्धा सल्फर असलेल्या कंपाऊंडला म्हणलं जातं आणि पुढे पण शब्द आहे सल्फर म्हणजे इथं 2 सल्फर असणार आहे, थायो सल्फर. त्याच्यानंतर आता बघा शब्द आहे डाय थायोन. काय शब्द आहे? डाय थायोन. आता परत थायोन म्हणजे ज्याच्यात सल्फर आहे आणि डाय म्हणजे 2 सल्फर ज्याच्यात आहे. थायो सल्फर, डाय थायोन. आता इथे शब्द व्यवस्थित आहे का बरं का? पायरो सल्फर. काय शब्द आहे? पायरो सल्फर. काय शब्द आहे? पायरो. थायो सल्फर, डाय थायोन, पायरो सल्फर. आता काय करायचं बघा, परत लिहायचं डाय थायोन आणि लास्टला लिहायचं पायरो सल्फर. लास्ट म्हणजे शेवटून 2 नंबरचा. सोपं आहे, लक्ष द्या.
सल्फर सल्फर काम संपलं. पहिले दोन सल्फर, त्याच्यानंतर पेरॉक्सी मोनोसल्फर आणि सगळ्यात शेवटी जायचं पेरॉक्सी डायसल्फर, संपला विषय. त्याच्यानंतर थायोसल्फर. आता हे थोडं वेगळं वाटत असेल पण लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. थायोसल्फर, त्याच्यानंतर इथे बघा थायोसल्फर नंतर डायथायन, त्याच्यानंतर पायरोसल्फर, त्याच्यानंतर परत डायथायन आणि परत पायरोसल्फर. म्हणजे हे दोन रिपीट झाले बघा. डायथायन परत आला आणि पायरोसल्फर परत आला. सोपं आहे, लक्षात ठेवणार. सल्फर सल्फर, पेरॉक्सी मोनोसल्फर, शेवटी जाणार पेरॉक्सी डायसल्फर, त्याच्यानंतर थायोसल्फर, डायथायोन, पायरोसल्फर, डायथायोन, पायरोसल्फर. आलं लक्षात? एवढं झालं असेल तर आपलं यातलं 75% काम झालं. कारण एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते लई सोपं आहे, एवढं काय अवघड नाही त्याच्यामध्ये. हा लास्ट नेम. आता बघा शेवटी अस, आयसी आयसी आयसी. एकदा अस घ्यायचा आणि मग ओआयसी, सॉरी ओयूएस, त्याच्यानंतर आयसी आयसी आयसी, त्याच्यानंतर अस, एक मिनिट ओ कॅपिटल नाही काढायची गरज. अस अस आयसी आयसी आयसी. काय काय पहिला अस, आयसी आयसी आयसी, परत दोनदा अस अस, आयसी आयसी आयसी. आयसी 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 किती वेळा आहे? इथं 3 आहे, इथं 3 आहे. अस नंतर येतो आयसी आयसी आयसी. शेवटी 3 आयसी 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 येण्यासाठी मध्ये 2 जागा रिकाम्या राहतात, तिथे 2 अस टाकून द्यायचे. लय सोपं आहे. अस आयसी आयसी आयसी, अस अस, आयसी आयसी आयसी. आलं लक्षात? आता इथे थोडी जागा सोडली आहे, कशासाठी बघा. शेवटी लिहून द्यायचं ऍसिड नाव सगळीकडेच. ऍसिड ऍसिड तुम्ही लिहून टाका. एक मिनिट, इथे इथे मी कॉपी करते. ऍसिड 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 ठीक आहे. 2 कळाले. फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. लास्ट नेम ऍसिड लिहून द्या शेवटी, त्याचं नका टेन्शन घेऊ. हे लक्षात ठेवा. अस आयसी आयसी आयसी, अस अस, आयसी आयसी आयसी. झालेले का? आता हे पुढचं लय सोपं बघा. हायड्रोजन जे आहेत ना ते सर्व 2च आहेत. हायड्रोजन सर्व किती आहेत? 2च आहेत. पूर्ण याच्यात 2 लिहून द्या. सल्फर 3 वेळा एकदा आलेला आहे आणि त्याच्यानंतर 2दा आलेला आहे. 3 वेळा एकदा आलेला आहे, बाकी सगळीकडे 2दा. हायड्रोजन सगळ्यात 2, सल्फर 3दा 1-1 आणि मग सगळे 2-2. ऑक्सिजन बघा 3 4 5, 3 4 5 6 7 आणि 8. काय केलं कळालं? हायड्रोजन सगळे 2, सल्फर पहिले 3-1-1 मग सगळे 2-2, ऑक्सिजन 3 4 5 3 4 5 आणि त्याच्यानंतर सुरू करायचं 3 4 5 6 7 8. थांबवायचं नाही. लक्षात आलं? समजलं? एवढी जर ट्रिक म्हणा तुम्ही याला, जर ती लक्षात राहिली तुमच्या, तर आता आपलं 100% काम झालेलं आहे. आता आपल्याला 9च्या 9 ऑक्झो ऍसिड त्यांच्या फॉर्म्युला आणि त्यांच्या नावासोबत लक्षात ठेवले म्हणायचं आपण. काय बघा, सल्फर सल्फर, पेरॉक्सी मोनोसल्फर, लास्टला गेलो पेरॉक्सी डायसल्फर, थायोसल्फर, डायथायन पायरोसल्फर, डायथायन पायरोसल्फर. हे 2दा रिपीट झाले. डायथायन फक्त एक, सॉरी थायोसल्फर हा एक थोडासा वेगळा शब्द आला. अस आयसी आयसी आयसी, अस अस, आयसी आयसी आयसी. सगळ्यांच्या शेवटी ऍसिड लिहून द्यायचं. हायड्रोजन सगळे 2 आहे, सल्फर 3दा एकदा 3 1 2 3 3 वेळा 1-1 येतो, बाकी सगळा 2-2.
आणि ऑक्सिजन 3 4 5 3 4 5 6 7 8 संपर्क पर्यंत थांबायचं. आलं लक्षात? काय कोणाला याचं छान काय? ठीक. चला आता याचं आहे ना आपण नाव लिहू. कसे लिहायचे बघा नाव. पहिला घ्यायचा हायड्रोजन 2दा आहे, सल्फर 1दा आहे, ऑक्सिजन 3 वेळा. हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन. हायड्रोजन किती वेळा आहे? 2दा. सल्फर किती वेळा आहे? 1दा. आणि ऑक्सिजन किती वेळा आहे? 3दा. बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे असं 1 लिहिण्याची काही गरज नाही. सल्फर आहे, विषय संपला. हा, थोडं जवळ करून लिहिते याला. बरोबर आहे. दुसरा बघा हायड्रोजन. आता हायड्रोजन सर्व किती वेळा दिसत आहे? 2दा. सल्फर 3दा, 1 1 1 आणि मग 2 2 2. आपण डायरेक्ट लिहू शकतोय का रे? डायरेक्ट लिहू शकतोय का बघा. हायड्रोजन 2दा, सल्फर 1दा, ऑक्सिजनला किती लिहायचं इथं? 4. हायड्रोजन सांगा 2दा, सल्फर 1 1 1, ऑक्सिजन 5. संपलं. आता याच्यानंतर हे 3 झाल्यानंतर पुढे हायड्रोजन 2, सल्फर किती वेळा? 3दा 1 1, मग पुढून 2 2 सुरू होतात, सगळे 2 2. ऑक्सिजन 3. पुढे सांगा H2 S2 O4. लिहिता येईल का तुम्हाला? तुम्हाला लिहिता येईल? लिहा बरं. पुढचे लिहा. H2 S2 O5. पुढे सांगा H2 S2 O6, H2 S2 O7 आणि लास्ट H2 S2 O8. एकदा का तुम्हाला ट्रिक लक्षात आली ना, मग हे तुम्ही डायरेक्ट लिहू शकताय. हायड्रोजन सगळे 2दा, सल्फर 3 वेळा 1 1, मग सगळे 2 2, ऑक्सिजन 3 4 5 3 4 5 6 7 8. संपला विषय. त्याच्यानंतर तुम्हाला लवकर लक्षात राहावं याच्यासाठी दिलेलं आहे ते नावं लिहू आपण याच्याला. नावं लिहायला थोडी जागा जास्त लागेल. थोडं बाजूला करते वाटलं परत इकडे घेऊन टाकू. H2SO3. पहिल्याचं काय नाव आहे बघा? सल्फर OUS ऍसिड. सल्फर लिहायचं. याला जोडून लिहायचं OUS. काय लिहायचं? OUS. आणि शेवटी लिहून द्यायचा ऍसिड. आता दुसरं सांगा. सल्फर परत लिहिला, 2दा म्हणलो होतो ना आपण. आता इथं अशा ऐवजी काय? IC. पुढे काय सांगा? ऍसिड. पहा बरं, आपण पहिल्यांदा लिहिलं होता H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. आहे का बघा? बरोबर. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. H2SO3 सल्फ्युरस ऍसिड. आता सांगा बरं पुढे. तुम्हाला डायरेक्ट लिहिता येईल बरं का. आता असं नाही का ट्रिकचीच गरज पडेल. एकदा ट्रिक समजली ना तुम्हाला डायरेक्ट पण लिहिता येईल. जसं की 3 नंबरला काय नाव होतं? पेरॉक्सी मोनो सल्फर हे नाव होतं. आणि त्याच्यानंतर आता अस IC 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 म्हणजे इथे सुद्धा ICच असणार आहे. आणि शेवटी काय लिहायला पाहिजे? ऍसिड. कळू राहिलं? समजू राहिलं? H2S2. एक मिनिट इथे बघा H2S2O3. आता सल्फर सल्फर पेरॉक्सी मोनो सल्फर. त्याच्यानंतर होतं थायो सल्फर. डायरेक्ट करता आलं पाहिजे. आता अस IC IC इथं सुद्धा काय? IC आणि शेवटी ऍसिड. सोपं आहे. पॉज करा मग आणि मनाने लिहून पहा. पहिले तुम्हाला जमले पाहिजे. मी लिहून काढते इथं, तुम्हाला जमले पाहिजे. त्याच्यानंतर H2S2O4 काय नाव आहे? डाय थायोन
न आहे बरं का, डायथायोन. आता काय होतं आपलं अस, आयसी आयसी आयसी, आता इथे येईल अस, त्याच्यानंतर पुढे काय लिहायचं ऍसिड. चल एवढे लिहून झाले असतील तर पुढचे घ्या. हा कोण आहे आता H2S2O5 डायथायोन, नंतर येतं पायरो सल्फर. तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही असं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल बरं का. डायथायोन पायरो सल्फर, परत येतं डायथायोन, परत येतं पायरो सल्फर, शेवटचं नाव आठवतंय का पेरॉक्सी. इकडे काय होतं मोनो, इथं काय डाय सल्फर. अस आयसी 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 अस, परत घ्यायचा अस आयसी आयसी आयसी, शेवटी काय लिहून द्यायचं प्रत्येकाच्या शेवटी काय यायला पाहिजे ऍसिड ऍसिड ऍसिड, इथे खाली लिहिते ऍसिड. ओके 9 झाले. जमले का तुम्हाला? जर तुम्हाला हे मनाने जमले असतील ना तर कमेंट मध्ये मला थंब पाठवा. कमेंट मध्ये तुम्हाला जर मनाने हे जमले असतील ना तर तुम्ही कमेंट मध्ये मला थंब पाठवा. त्याच्यावरून मला कळेल की किती जणांना जमलं हे. पहिले नावांसाठी. ओके आता बघा बरं, आपण जर डायरेक्ट पाठ करायला गेलो असतो डायथायोनिक ऍसिड H2S2O6 तर थोडस लक्षात राहणं अवघड होतं. याने कसं सोपं जात. बरं आता आपले ऑक्झो ऍसिड सल्फरचे आणि त्यांचे फॉर्म्युले पाठ झाले असं मी म्हणते. तुम्हाला जर गरज वाटली तर ते परत एकदा बघा, लक्षात येऊन जाईल सोपं. आता आपण पाहू स्ट्रक्चर. आता हा तर फॉर्म्युला झाला बरोबर आहे. याचं आपल्याला प्रॉपर स्ट्रक्चर बघायचंय. का आपल्याला स्ट्रक्चर बघायचंय? स्ट्रक्चर म्हणजे क्वेश्चन मध्ये नाव दिलं जातं, फॉर्म्युला विचारला जातो, किंवा फॉर्म्युला दिला जातो, नाव विचारलं जातं, किंवा कधी कधी नाव दिलं जातं आणि स्ट्रक्चर विचारलं जातं. त्याचबरोबर क्लास 11th मध्ये रेडॉक्स रिॲक्शन नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर काढताना सल्फरची ऑक्सिडेशन नंबर काढताना असा काही फॉर्म्युला दिला जातो आणि त्याच्यावरून पहिले लिहायचं राहतं स्ट्रक्चर आणि मग त्याच्यावरून काढायचा असतो ऑक्सिडेशन नंबर. त्याच्यामध्ये सुद्धा याचा काय होतो वापर होतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे. आता आपल्याला स्ट्रक्चर बघायचे बघा. कोणाचे बघायचे? ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर, ज्यात कोण कोण येतं हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन. आता ह्या तिघांबद्दल आपल्याला थोडीशी अजून माहिती पाहिजे. ती काय बघा, आपल्याला माहित पाहिजे या तिघांची व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सीला आपण कोव्हॅलेन्सी असा सुद्धा शब्द वापरतो. व्हॅलेन्सीचा एकदम साधा सिंपल अर्थ होतो शेजारी असलेले बॉन्ड. हायड्रोजन जो आहे ना त्याच्या शेजारी नेहमी एक बॉन्ड येतो. ऑक्सिजनच्या शेजारी नेहमी 2 बॉन्ड येतात. पण जर आपण सल्फरचा विचार केला तर सल्फरच्या शेजारी, हा थोडा हटके, याच्या शेजारी कधी कधी 2 बॉन्ड येतात, कधी कधी 4 बॉन्ड येतात आणि कधी कधी 6 बॉन्ड येतात. मग सांगा बरं आता कोणकोणती व्हॅलेन्सी शो करतो सल्फर? 2, 4, 6. 3 प्रकारच्या व्हॅलेन्सी सल्फरकडे. 2, 4, 6. मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवते वाटलं असतं. लक्ष द्या. H2S घेतला, मध्ये सल्फर घेतला, या साईडला हायड्रोजन लिहिला, या साईडला हायड्रोजन. सांग हायड्रोजन शेजारी किती बॉन्ड दिसतात? 2. जर आपण घेतला SO2, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड. सल्फरच्या शेजारी इथं 1, 2, 3, 4 किती बॉन्ड दिसताय? 4. त्याचबरोबर तुम्ही हायड्रोजनला चेक करा.
हायड्रोजनच्या शेजारी एक बॉन्ड पाहिजे तर इथं एक आहे, इथं सुद्धा एक आहे. ऑक्सिजन शेजारी 2 पाहिजे तर इथं ऑक्सिजन शेजारी 2 आहे, इथं सुद्धा ऑक्सिजन शेजारी 2. अजून एक एक्झाम्पल घेऊ. आता 2 झाली, 4 झाली. अजून एक घेऊ बघा. यस डबल बॉन्ड OH यसच्या शेजारी 1 2 3 4 5 6 बॉन्ड आहे. म्हणजे सल्फर त्याच्या शेजारी किती बॉन्ड दाखवू शकतोय 2 4 6. आता खरं तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे. काय लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही? हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजनच्या व्हॅलेन्सी. पण आपण काय करू, व्हॅलेन्सी म्हणजे असतं शेजारी असलेले बॉन्ड, आणि ते काढण्यासाठी अजून थोडस एक मेथड आहे, ती तुम्हाला सांगते बघा. काय करणार आपण, हायड्रोजन घेणार. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर असतो 1. त्याचा आपण लिहिणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यामध्ये येतो, त्याच्यामध्ये आता 1 हा जो समोरचा 1 असतो ना, हा जो समोरचा 1 असतो ती असते शेल. 1s ही असते सबशेल, आणि सबशेलच्या आतमध्ये एकच काय येते, ऑर्बिटल. आणि त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन एरोनी दाखवतो आपण. हायड्रोजन कडे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे, अनपेड. बरं, असं जर घेतलं असतं तर त्याला आपण पेअर म्हणलो असतो. एकटाच दिसतोय म्हणजे अनपेड. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे असते व्हॅलेन्सी. किती व्हॅलेन्सी आहे हायड्रोजनची, 1. सेम तशाच बेसिसवर आपण घेतला ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p4. आता ज्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतंय त्याला हे समजेल. ज्याला नाही येत त्यांनी फक्त लक्षात ठेवायचं हायड्रोजनच्या शेजारी 1 बॉन्ड पाहिजे, ऑक्सिजनच्या शेजारी 2 पाहिजे, आणि सल्फरच्या शेजारी कधी कधी 2 येऊ शकतोय, कधी 4 येऊ शकतोय, कधी 6 येऊ शकतोय. आता इथं सगळ्यात बाहेरची शेल तिला आपण म्हणतो व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स शेल किती नंबरची आहे बघा, ही 2 नंबरची शेवटची शेल, लास्ट शेल. आता 2s साठी 1 बॉक्स काढणार, 2p साठी 3 बॉक्स काढणार. किती बॉक्स काढणार, 3. इलेक्ट्रॉन दाखवणार याच्यामध्ये 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. हा एक आणि दुसरा हा 2 इलेक्ट्रॉन. डोक्यावरती असतात ते इलेक्ट्रॉन. यात 4 भरायचे. कसे भरले जातात बघा, 1 2 3 4. झालं. सांगा याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत. हे 2 पेड, हे 2 अनपेड. म्हणून ऑक्सिजनची व्हॅलेन्स किती आली, 2. हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती आली, 1. आता ना एक अजून कन्सेप्ट आहे ती बघा, ही ग्राउंड स्टेट. कोणती स्टेट आहे, ग्राउंड स्टेट. 2 स्टेट असतात, एक असते ग्राउंड आणि दुसरी एक्साइटेड. आपण किती पण एक्साइटेड स्टेटला जाऊ शकतो, ध्यान देत राहा फक्त. आता इथं 2s आणि 2p म्हणजे ही दुसरी शेल. टोटल 7 शेल असतात. 1 2 3 4 5 6 7 शेल. म्हणजे 2 इथे जो 2 दिसतोय ना, ही शेल. शेलच्या आतमध्ये असतात सबशेल. पहिल्या शेल मध्ये एकच सबशेल आहे जिचं नाव आहे 1s. दुसऱ्यामध्ये 2 आहेत, 2s 2p. तिसऱ्यात 3 आहे, 3s 3p 3. चौथ्यात 4 आहे, 4s 4p 4d 4. आता जर आपण दुसरी शेल घेतली तिच्यात 2च सबशेल, 2s आणि 2p, म्हणजे याच्यात 2d नाही. 2d नाही म्हणून हा फक्त ग्राउंड स्टेट मध्येच आहे. हा एक्साइटेड स्टेट मध्ये जाऊ शकत नाही. बरेच एलिमेंट काय करतात, त्यांच्याकडे असलेले जे पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे त्यांना अनपेअर करतात. कधी, जेव्हा ते
ग्राउंड स्टेट मधून कुठे जातात एक्साइटेड स्टेट। याचे अनपेड 2चे 2च राहतील, 2चे 4 होणार नाही कारण याच्याकडे 2D नावाची सबशेल नाही। थोडं थोडं कळते, ठीक, पुढे जाऊया। आता कोण घ्यायचं राहिला, सल्फर। बघा हा येऊन ठेवलं मी, ओके, सल्फर घेतला। आता कोण घेतला, सल्फर। सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p4। मोजले तर तुमच्या लक्षात येतील 2 2 4 6 10 12 4 16 16 3s 3p म्हणजे कोणती शेल सुरू झाली, थर्ड शेल। थर्ड शेल मध्ये थर्ड शेल मध्ये किती सबशेल, 3। कोणकोणत्या, 3s 3p आणि 3d आहे। या 3D आहे। आता विचार करा, जर या 3D असेल तर 3D कसा असेल, रिकामा म्हणजे 0। 3s साठी 1 ऑर्बिटल आहे, 3p साठी 3 ऑर्बिटल आहे, तसं 3D साठी D साठी 5 ऑर्बिटल असतात। किती ऑर्बिटल असतात, 1 2 3 4 आणि 5। आता ही जी चालू आहे सध्या, ही आहे, एक मिनिट, ही आहे ग्राउंड स्टेट। कोणती स्टेट चालू आहे, ग्राउंड स्टेट। आता जर याच्याकडे 3D नसता तर हा एक्साइटेड स्टेट मध्ये जाऊ शकला नसता, पण याच्याकडे 3D आहे, हा 3D आहे, हा 3p आहे आणि हा 3s आहे। ॲरो दाखवू शकतो आपण, 3s 3p 3। काय होणार बघा, पहिल्यांदा ग्राउंड स्टेट मध्ये अशी स्थिती आहे ज्यात अनपेड इलेक्ट्रॉन 2 दिसत आहे। आता 2 अनपेड इलेक्ट्रॉन म्हणल्यावर, एक मिनिट, 2 अनपेड इलेक्ट्रॉन म्हणल्यावर व्हॅलेन्सी सांगा किती, किती व्हॅलेन्सी, 2। आता आपण गेलो ग्राउंड स्टेट 2, ग्राउंड स्टेट 2 कोणती स्टेट, एक्साइटेड स्टेट। कोणती स्टेट, एक्साइटेड। किती पण एक्साइटेड स्टेट घेऊ शकतो आपण, एक्साइटेड स्टेट फर्स्ट घेतली, कोणती घेतली, फर्स्ट। आता सांगा, जो पेड इलेक्ट्रॉन आहे तो कसा होईल, अनपेड। इथं 2 पेड, किती पेड आहे, 2। सुरुवातीला 1 पेयर कसा होईल, अनपेयर। 1 पेयर कसा होईल, अनपेयर। इथं मी घेऊन ठेवलेत टाइम वाचवा म्हणून। 1 पेयर कसा झाला, अनपेयर। इथला इथं पाठवला। हा आता काय म्हणते मॅडम, तो असा खाली होता, तुम्ही खालीच का नाही घेतला, खाली घेतला तरी काही फरक पडत नाही, पण आपण खाली व्यवस्थित नाही वाटत म्हणून उभा घेतो। हा 2 जण जेव्हा करतो तेव्हा ते दोन्ही असे नको, हे इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन जेव्हा फिरतात त्याला स्पिन म्हणलं जातं, ते अपोजिट स्पिनने असतात। कसे असतात, अपोजिट, त्याच्यामुळे हे असं वरती तर वरतीच काढतात। ठीक आहे, आता मला सांगा यात अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे, 1 2 3 4 म्हणजे व्हॅलेन्सी किती येईल सांगा, किती येईल व्हॅलेन्सी, 4। पुढे आपण इथे एक अजून पेड दिसतोय, तो अनपेड करू शकतोय, म्हणजे कितव्या स्टेट मध्ये जाऊ शकतोय, एक्साइटेड स्टेट सेकंड। काय होईल, असंच परत घेऊ खाली। आता फक्त इथला जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो जाईल आणि त्याची जागा अजून 1 इलेक्ट्रॉन घेतला, समजून राहिला। इथलाच इथं पाठवलाय, फक्त तो खाली होता तो तिकडे गेला। किती अनपेड इलेक्ट्रॉन दिसतात, 1 2 3 4 5 6। किती आली व्हॅलेन्स, 6। काय कळतंय मग, काय कळतंय, सल्फर किती व्हॅलेन्सी शो करू शकतोय, 2 4 6। आला लक्षात, हा मान्य, सल्फर किती व्हॅलेन्सी शो करू शकतोय, 3 2 4 6। त्यातली तो जास्तीत जास्त कोणती व्हॅलेन्सी शो करण्याचा प्रयत्न करेल, 6। त्याची मॅक्सिमम व्हॅलेन्सी किती, 6। ओके, आता हा जो पार्ट होता ना तो थोडासा माहितीवाला पार्ट होता, कारण की तुम्हाला थोडं तरी माहिती असायला पाहिजे तर पुढे जाण्यात अर्थ आहे। आता आपण पाहू स्ट्रक्चर। आता स्ट्रक्चर कसे लिहायचे बघा, ध्यान द्या व्यवस्थित। कोणाचे स्ट्रक्चर लिहायचे आपल्याला, ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर पहिला घेतला। आता मी डायरेक्ट लिहिते बघा, H2SO3।
नाव तुम्ही लिहून घ्या, सल्फ्युरस ऍसिड. आपल्याला पहिल्याच काय ड्रॉ करायचे, स्ट्रक्चर. कसं ड्रॉ करणार बघा, ध्यान द्या व्यवस्थित. हे ऍसिड आहे आणि सल्फर कंटेनिंग ऍसिड आहे, त्याच्यामुळे यांच्यामध्ये एक ग्रुप कंटिन्युअस असणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, इथे यस नसेल आणि कार्बन असेल तर हा कार्बोक्सिलिक ऍसिड होतो. पण हा इथं सल्फर आहे म्हणजे हा सल्फरचा ऍसिड आहे. यस डबल बॉन्ड OH. हा ग्रुप तर प्रत्येक ऍसिड मध्ये असणारच पक्का, हा ग्रुप एवढं. आता बघा, हा ग्रुप म्हणजे काय, एकत्रित H एकदा, S एकदा आणि O किती वेळा आहे, दोनदा. बरोबर आहे. H2SO3 चा आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. ते ड्रॉ करण्यासाठी आपण काय करणार बघा, यातून आहे ना HSO2 जो कंटिन्युअस याच्यामध्ये येणारच आहे तो याच्यातून सबट्रॅक्ट करायचा. आता अशी सबट्रॅक्शन होत नाही बरं का, पण आपल्याला आता स्ट्रक्चर पटकन लिहिण्यासाठी वापरायचे म्हणून आपण असं करतोय. असं सबट्रॅक्ट करत नाही कधी काही. सांगा, आता करत नाही पण करणार आता आपण. हायड्रोजन किती शिल्लक आहे, एक. सल्फर शिल्लक राहिला नाही. किती ऑक्सिजन शिल्लक राहिला, एक. पहिली गोष्ट H2SO3 मध्ये S डबल बॉन्ड OH असणारे 100%. बरोबर आहे. अजून यात काय लिहिणं बाकी आहे, H आणि O. लक्ष द्या, H आणि O आला तर याला आपण सेपरेटली O जोडू आणि सेपरेट H जोडू असं आपल्याला करता येत नाही. कारण की सल्फर आणि हायड्रोजन मध्ये जो काही ऍटॉम, सल्फर हा जो ऍटम आहे, हायड्रोजन हा जो ऍटम आहे, या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे, साईजचा फरक आहे. हा जो बॉन्ड आहे तो फार वीक बॉन्ड असतो. कसा बॉन्ड असतो, वीक, आणि कंपाऊंड अनस्टेबल होऊन जातं. म्हणून जेव्हा हायड्रोजन आणि कोणी ऑक्सिजन, तेव्हा आपण यांना बनवून घेणार OH. काय बनवून घेणार, OH. डायरेक्ट H आणि O सेपरेटली अटॅच करणार नाही, तर काय करणार, OH बनवून घेणार आणि मग जोडणार. बघा, आता OH जोडायचं असेल तर ह्या साईडने लिहिणार O आणि इथे H. सांगा, O आणि H मध्ये एक बॉन्ड असतो, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2, हायड्रोजनची 1. आणि आता मला सांगा, इथं सल्फरची किती व्हॅलन्सी दिसते, 4. किती दिसते, 4. हा, याच्या अगोदर आपण पाहत होतो, इथं जर समजा इथे H लावला असता, इथे डबल बॉन्ड O लावला असता तर 6 दिसत होती, पण कंपाऊंड अनस्टेबल होत होतं. तर असं चालणार नाही, असं चालणार नाही. हे याचं करेक्ट स्ट्रक्चर आहे. कोणाचं करेक्ट स्ट्रक्चर आहे, H2SO3. कळू राहिले. OH आला, H आणि O आला तर OH बनवून घ्यायचा. त्याचा काय बनवून घ्यायचा, OH. डायरेक्ट H सेपरेट जोडायचा नाही. डायरेक्ट O जोडू शकते पण H नाही जोडायचा. ठीक आहे, पहिला झाला. दुसरा घ्या, H2SO4. यात कोणता ग्रुप असणारच आहे, S डबल बॉन्ड OH. काय सबट्रॅक्ट करू याच्यातून, HSO 2 O. एक H नाही राहिला, आता 2 O शिल्लक राहिले. लावा रे डोकं. सांगा बरं, एक H एक O ला एकत्रित काय घेणार आहे, OH. म्हणजे एक OH जोडणार आहे आणि एक O जोडणार आहे. कसा जोडला जाईल, कसा जोडला जाईल, एक OH जोडायचा आहे आणि एक O जोडायचा आहे. एकटा O जेव्हा जोडला जाईल याला, तेव्हा तो डबल बॉन्डने अटॅच होईल आणि OH तर सिंगल बॉन्डने राहील. कसं केलं जाईल, आता काहींना वाटेल आपण असं करू, सिंगल बॉन्डने O करू मग OH करू. हे काय, OH आला आणि O सुद्धा आला, एक गडबड. सल्फर त्याची मॅक्सिमम व्हॅलन्सी दाखवण्याचा प्रयत्न करतो, जी 6 आहे. इथे काय दिसू राहील, सल्फरची फक्त 1 2 3 4 4च दिसू राहील. जर त्याला चान्स आहे किती दाखवण्याची, 6, तर तो 4 कशाला दाखवेल, काय करेल बघा, तो एक ऑक्सिजनला तो डबल बॉन्डने अटॅच करून घेईल, एका ऑक्सिजनला डबल बॉन्डने, आणि OH ला त्याच्या शेजारी घेऊन टाकेल. सगळ्यांच्या व्हॅलन्सी काय दिसू राहिला, सॅटिस्फाईड. आणि सल्फरची व्हॅलन्सी किती दिसू राहिली, 6. हे स्ट्रक्चर आहे सल्फ्युरिक ऍसिडचं. याच्या अगोदर सुद्धा समजून सांगण्यासाठी सल्फरची व्हॅलन्सी 6 असते हे वापरलं होतं. ओके, त्याच्यानंतर तिसरं घ्या, H2SO5. काय सबट्रॅक्ट करायचं सांगा, HSO2.
एक H, आता किती O राहते? 1 2 3. HO S डबल बॉन्ड O हा ग्रुप तर असणारच आहे. O आणि H एकत्रित OH. आणि किती O दिसतात आता? 2. काय करणार? सल्फरला या 2 O पैकी एक O डबल बॉन्डने लावला. आता O आणि OH शिल्लक आहे, तर इथं आपल्याला असंच लिहावं लागेल. यात आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये, असंच लिहावं लागेल. आणि तुम्हाला माहिती याचं नाव काय सांगा? पेरॉक्सी मोनो सल्फ्यू. काय होतं? पेरॉक्सी मोनो सल्फ्युरिक ऍसिड. बघा, पेरॉक्सी हा शब्द कधी येतो? परऑक्साइड नुसार 2 ऑक्सिजन जेव्हा सिंगल बॉन्डने येतात, 2 ऑक्सिजन जेव्हा सिंगल बॉन्डने येतात. आणि अजून थोडं पुढे गेलो, हे कळतं का नाही माहिती तुम्हाला? याच्यामध्ये ऑक्सिजन त्याची ऑक्सिडेशन स्टेट शो करतो -1. काय शो करतो? -1. जाऊ दे, ते नंतरून बघू आपण. सध्या हे लक्षात ठेवा. 2 ऑक्सिजन शेजारी शेजारी आले तर पेरॉक्सी. काय म्हणायचं? पेरॉक्सी. हे झालं कोणाचं स्ट्रक्चर? H2SO5. चौथं घेऊया. आता तुम्ही पण करा. H2S2O3. बरोबर आहे? एक तर याच्यामध्ये असणारच आहे. कोण असणार आहे? S डबल बॉन्ड OH. बरोबर आहे? काय करणार? HSO2. सांगा. एक H, एक S आणि एक O. आता H आणि O एकत्रित काय बनतो? HO. आणि एक सल्फर जोडायचं. कसं करणार? एक सल्फर आणि एक OH. कसं जोडणार? इथे लावला समजा OH आणि इथे लावला सल्फर. आता मला सांगा, सल्फरच्या काय काय व्हॅलेन्सी असतात? 2 4 6. इथे सिंगल बॉन्डने जोडून चालेल काय? नाही चालणार. अरे 2 4 6 पैकी एक पाहिजे. म्हणजे कमीत कमी इथे किती पाहिजे? 2 झाली. ह्या सल्फरची 6 झाली, याची किती झाली? 2. काय अडचण नाही, एकाची 6 एकाची 2. ओके, 4 झाले. पुढे जाऊया. H2S2O4. आता बघा, H2S2O4 किती नंबरचा? 5 नंबर. H2S2O4. आता आपण यातून पण सबट्रॅक्ट केलं. समजा HSO2. काय शिल्लक राहते बघा? HS आणि 2 ऑक्सिजन. म्हणजे HSO2 पण HSO2 शिल्लक राहते. म्हणजे आपण HSO2 ला कसं लिहितो? S डबल बॉन्ड OH. म्हणजे आता तुम्ही पाहिलं, इथून पुढे 5व्या पासून पुढे, 8वा मागचं 5व्या पासून पुढे सल्फर 2 म्हणजे 5व्या पासून नाही, खरं 4थ्या पासूनच आले. 2 सुरू झालेत. किती झालेत? 2. म्हणजे प्रत्येक ठिकाणी HSO2 हा कॉमनली शिल्लक राहणारच आहे. एवढे कळत नसेल तर आता मी जे सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. सल्फर डबल झालाय ना, तर आपण काय करणार? आता आपण असं करणार, HSO2 शिल्लक राहिला म्हणजे याला पण आपण असंच लिहिणार, S डबल बॉन्ड OH. म्हणजे हे 2 ग्रुप तर आता येणारच आहे. मग काय करायचं? इथून पुढे ना, इथून पुढे 5व्या पासून पुढे HSO2 नाही सबट्रॅक्ट करायचं. काय सबट्रॅक्ट करायचं बघा? HSO2 2 टाइम्स म्हणजे H2S2O4. काहीच शिल्लक राहिलं नाही. मी 0 नाही लिहिता कारण की तुमचं कन्फ्युजन आहे, 0 का O. अरे बो, कळालं का? ठीक आहे. S डबल बॉन्ड OH. त्याच्यानंतर इकडं S डबल बॉन्ड OH. 2 ग्रुप आले ना H2S2O4 म्हणल्यावर. HSO2 आणि HSO2 असे 2 जण. दोघांमध्ये आपल्याला किती बॉन्ड द्यावा लागेल? 1. काही प्रश्न आहे याच्यामध्ये? 1च द्यावा लागेल. झालं स्ट्रक्चर पूर्ण. कोणाचं स्ट्रक्चर पूर्ण झालं? H2S2O4. चला पुढचा बघूया. H2S2O5. काय सबट्रॅक्ट करायचं याच्यातून? H2S2O4. काय शिल्लक राहिला? 1 ऑक्सिजन. मला वाटतं हे 6वं आहे. 6वं.
एक ऑक्सिजन, यस डबल बॉन्ड ओ OH, हा पण एक ग्रुप आहे आपल्याकडे, हा सुद्धा एक ग्रुप आहे, यस डबल बॉन्ड ओ OH. आता कोण आलाय एक्स्ट्राचं? ऑक्सिजन. काय आला एक्स्ट्राचा? ऑक्सिजन. कसा लावू शकतो? आता काही जण म्हणतील एक काम करू मॅडम, चला दोघांच्या मध्ये लावून देऊ. अरे जर दोघांच्या मध्ये लावला तर या सल्फरची 4 व्हॅलन्सी, या सल्फरची 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाय होतीये, पण सल्फरला कोणती व्हॅलन्सी दाखवायला जास्त आवडते? 6. मग काय काय होईल? हा ऑक्सिजन कोणत्या तरी याला किंवा याला कशाने जोडा? डबल बॉन्डने. आणि हा जो आहे तो त्याच्या शेजारी घेऊन टाका आणि डॅश देऊन टाका. काय झालं याच्यामध्ये? एकाची व्हॅलन्सी किती दिसतीये? 1 2 3 4 5 6. एकाची तर 6 झाली ना, एकाची 4 पण एकाची 6. मागच्या याच्यामध्ये दोघांची 4 4 होती. हे बरोबर आहे. आलं का लक्षात? तुम्हाला कळू राहिलं ना? डोकं वापरावं लागेल ना, डोकं वापरावं लागेल. 7 नंबर H2S2O6 मायनस H2S2O4. किती ऑक्सिजन शिल्लक राहिले? 2. कैसे लगाएंगे? कसं लावायचं? यस डबल बॉन्ड OH, ओ सॉरी, यस डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. इकडे यस डबल बॉन्ड OH. आपल्या हातामध्ये 2 ऑक्सिजन आहे. काय करणार? बोला. 2 ऑक्सिजन कसे जोडणार? मध्ये जोडून पाहिले तर काय होते? काय होते मध्ये जोडले तर? यस 4 झाले बॅलन्सिंग. काय उपयोग नाही. तिकडे पहा बरं. जरा जवळ घेऊया ना, बरेच लांब गेले हे, बरेच लांब गेले, यांना थोडं जवळ घेऊया. बघा आता सल्फरला ऑक्सिजन दोन्ही ऑक्सिजन यूज झाले, दोन्ही सल्फरची व्हॅलन्सी 6 काय झाली? सॅटिस्फाईड. अरे कळू राहिलं का? अलग आठवा 8 नंबरचा H2S2O मला वाटतं 7 आहे, मला पाहू द्या. 6 झाला 7. चला रे आता तुम्ही करायचा. चला सुरू करा का. 4 किती ओ शिल्लक राहिले? 3. HO डॅश यस डबल बॉन्ड O, यस डबल बॉन्ड OH. आता काय? 3 ऑक्सिजन, याला एक द्या, याला एक द्या, 2 गेले. आता एक उरला, मध्येच द्यावा लागेल. आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही. कळू राहिलं? ठीक आहे. शेवटचा किती नंबर? 9 नंबर. काय 9 नंबर? H2S2O8 मायनस H2S2O4. किती ऑक्सिजन शिल्लक राहू राहिले? 1 2 3 4. कसे लावणार? HO यस डबल बॉन्ड OH. 4 ऑक्सिजन लावायचे. पहिले या दोघांना एक एक द्या. 2 गेले, 2 उरले. काही ऑप्शन नाही आपल्याला, दोघांच्या मध्ये लावावं लागेल. तुम्हाला म्हणलं होतं बघा, शेजारी 2 ऑक्सिजन आले सिंगल बॉन्डने, पेरॉक्सी शब्दाने. याचं नाव काय? पेरॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड. डाय का बरोबर? 2 सल्फर. ठीक आहे. काही कोणाला याच्यात शंका? पेशन्स पाहिजे हो थोडे. पेशन्स पाहिजे. करेक्ट स्ट्रक्चर लिहिता आले पाहिजे. थोडं लेंदी होतं हे, पण हे समजणं तुम्हाला फार जास्त गरजेचं आहे. कसे स्ट्रक्चर बनवले, असेच का बनवले हे कळायला पाहिजे. टोटल आता आपण 9 स्ट्रक्चर बघितले. कोणाचे 9 स्ट्रक्चर बघितले? ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. आणि ही एक आपण ट्रिक बघितली. ओके. काही कोणाला शंका याच्यामध्ये? फार अवघड आहे असं नाही, पण थोडंसं लक्षात ठेवावं लागतं. हे लक्षात राहून जातं. उलट दिसायला अवघड दिसतं पण लवकर लक्षात राहतं. स्ट्रक्चरला बाकी काय वापरावं लागतं? डोकं. तुम्ही काय करायचं? एकदा हे तुमचं लेक्चर तुम्ही पाहून झाल्यानंतर आता काय करायचं? एकदा तुम्ही वही बंद करायची, थोड्या वेळ शांत बसायचं, आठवायचं की आपण काय काय बघितलं, सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन. आणि एकदा आहे ना सगळे ही ट्रिक परत एकदा लिहायची, नावं लिहायचे
आणि प्रत्येकासाठीचा प्रत्येक ऑक्झो ऍसिड साठीचा फॉर्म्युला राईट करून स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. हे सगळं पाठच करून टाकायचं. आलं लक्षात? काही कोणाला शंका? हे फार महत्वाचं आहे बरं का, फार महत्वाचं. याचा वापर क्लास 11-12 दोन्ही वर्षी होतो. ठीक आहे, थांबूया आता.